तर जय हिंद सर्वांना. तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं, तर गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टर मधलं काय बघायचं आहे, टाईप क्रमांक 3. आता टाईप क्रमांक 3 मध्ये काय राहणार आहे या ठिकाणी, जसं ह्याचं बेसिक सांगायला गेलं की आपण चॅप्टरचं नाव काय या ठिकाणी, तर गुणोत्तर आणि प्रमाण आहे बघा. मग आता गुणोत्तर तर माहिती आहे, मग प्रमाण काय भानगड आहे. आता तेच प्रमाण आपल्याला कुठे शिकायचं आहे, टाईप क्रमांक 3 मध्ये शिकायचं. प्रमाण म्हणजेच काय, जसं की आता एकाचं गुणोत्तर दुसऱ्यासोबत राहते, तर त्याच प्रकारे तिसऱ्याचं गुणोत्तर चौथ्यासोबत काढायचं राहते. जसं की मी काय म्हणलो या ठिकाणी 5, हे कधी बघितले असेल, 5 काय घेतलो, 5 ला 15 घेतलो. तर त्याच प्रकारे आपल्याला असं विचारते की बाबा सांगा 7 ला काय म्हणाल. तुम्ही काय करता, 5 किंमत 15 झाली, गुणिले 3 होणार, इकडे गुणिले 3 करता, 7 त्रिक 21. अशा प्रकारे, पण अशा प्रकारे काढायचं, पण आपल्याला इथं अशाच लँग्वेज मध्ये विचारण्यात येणार. आता जर समजा कधी असं विचारते की बाबा पहिलं पद काढा, दुसरं पद काढा, तिसरं पद काढा किंवा चौथं पद काढा. जसं की मी पहिल्या पदला काय नाव घेतो, ए घेतो, दुसऱ्या पदला बी घेतो, तिसऱ्याला सी घेतो, चौथ्याला काय घेतो या ठिकाणी, तर डी घेतो. जसं की ए आणि बी चं गुणोत्तर देते, मग त्याच प्रकारे सांगा बाबा म्हणते की सी आणि डी चं गुणोत्तर काय असणार आहे. त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, बाकी याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. ज्यावेळेस अशी 4 लाईन येतील, हे झालं प्रथम पद, प्रथम पद, हे झालं द्वितीय, द्वितीय पद, हे झालं तृतीय पद, किंवा याला तिसरं पद बी म्हणतात, तृतीय पद, हे काय झालं चतुर्थ. अशा पद्धतीनं आता 4 पैकी कोणते पण 3 देते आणि 1 विचारते. 4 पैकी कोणते पण किती देणार आहे, 3 देणार आहे, आणि काय विचारणार आहे, 1 विचारणार आहे. ह्याच्यामध्ये काहीच लक्षात ठेवायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार करायचं. कोणाकोणाचं करायचं लक्षात ठेवायचं, पहिल्याचं लगीन शेवटच्या सोबत. पहिल्याचं लगीन कोणासोबत लावलं या ठिकाणी आपण, तर शेवटच्या सोबत. तर मग आता या ठिकाणी काय येणार आहे, ए गुणिले पहिल्याचं लगीन कोणासोबत म्हणलं मी, शेवटच्या सोबत, म्हणजेच काय येणार आहे डी. आता एक बरोबर करायचं, बरोबर मध्ये केल्या, बरोबर मध्ये काय करायचं, तर मधल्या दोघाचा गुणाकार करायचं. बरोबर मध्ये काय करायचं आपल्याला, तर मधल्या दोघाचा गुणाकार, म्हणजेच काय बी गुणिले सी. प्रमाण मध्ये फक्त एकच लक्षात ठेवा, पहिल्या आणि शेवटचं लग्न हे फायनल आहे, आणि मधल्या किती जणांचं लग्न, दोघाचं लग्न. पण जर समजा कधी कधी काय म्हणते, ए बी आणि सी दिलो, समजा मी तिघाच गुणोत्तर दिलो, ए बी आणि काय द्यालो, सी द्यालो. आणि जर समजा आता जर मला सांगा म्हणलं ए बी सी चं गुणोत्तर जर मला काढायचं जर असेल, तर कसं करायचं लक्षात ठेवा, सांगतो मी. हे फिक्स राहणार आहे की पहिल्या आणि शेवटच्याच गुणाकार, पहिल्या आणि शेवटचाच गुणाकार काय राहणार आहे, ए गुणिले सी राहणार आहे, पहिल्या आणि शेवटचाच गुणाकार. बरोबर मध्ये आता प्रॉब्लेम कुठं आहे, मला मधली संख्या मध्ये 2 राहत होते, पहिले 4 होतं ना, आता ए बी सी डी होतं. पण आता गडबड काय झाली, आता मध्ये आता एकच येऊ लागले. मग मधात एकच येऊ लागलंय, ह्याला पार्टनर नाही, एला पार्टनर भेटलं, येणं लगीन कोणासोबत केलं, सी सोबत केलं. पण आता हे बिचारा बी काय करेल, बी काय करणार, बी एकटंच दोन वेळा लग्न करते. एकटंच किती वेळा लग्न करणार आहे, 2 वेळेस. म्हणजे बी ला किती वेळेस लिहायचं, 2 वेळेस लिहून गुणाकार करायचा. आता याचं लॉजिक काय आहे, लॉजिक तर कन्सेप्ट मी शिकवतो, पण मेन सोडवायचं ह्याच्यामध्येच आहे, त्याच्यामुळे मी कन्सेप्टला टाइम वेस्ट घालणार चालू. आता यालाच कसं करतात, आता ए बी सी आहे ना, ह्याला कसं लिहितात, ए भागिले बी बरोबर बी भागिले सी असं लिहितं एबीसी ला. जसं की इथं काय एबीसीडी आहे ना, गुणोत्तराला आपण काय करते, भागाकार टाकते, ए भागिले बी बरोबर सी भागिले काय आहे, डी आहे. मग इथं चेक करावं का, तिरपा गुणाकार होते, इथं बरोबर असलं म्हणल्यावर ए गुणिले डी येणार आहे, ए गुणिले डी बरोबर मध्ये काय येणार आहे, बी गुणिले सी. जे की हो का इथं तयार झालं होतं बघा, ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी. इथं बी तेच होणार आहे, ए गुणिले सी होणार आहे, ए गुणिले सी. पण बी इथं 2 वेळेस आले ना, बी गुणिले बी केल्यावर किती येते, बी चा वर्ग, किंवा बी गुणिले बी करा, काही प्रॉब्लेम नाही, हे कट करा बघा, ए गुणिले सी बी गुणिले बी. परंतु हे लक्षात ठेवा किंवा नको ठेवा, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचा, काय लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या आणि शेवटच्याच गुणाकार बरोबर मधल्या दोघाचा गुणाकार, आणि मध्ये जर 2 नसले तर काय करायचं, मधल्याला 2 वेळेस लिहायचं. आता पहिलं पद काढायचं असेल तर मला इथं एक्स टाकावं लागेल. पहिलं पद जर मला विचारलं काढा बाबा, सांगा बाबा पहिलं पद काय, तर पहिलं पद काढायचं मला ए काढावं लागेल. जर समजा तृतीय पद जर विचारलं तर हे काढायचं आहे. मध्य पद जर विचारलं, मध्य पद म्हणजेच काय हो का, हे विचारते. अशा पद्धतीने आता क्वेश्चन दाखवतो म्हणजे आपल्याला समजते की काय आहे नेमकं. जसं की काय या ठिकाणी हे दिलंय,
पहिलं एबीसीडी दिलं नाही, फक्त आकडा टाकला या ठिकाणी. काय टाकलं या ठिकाणी? आकडा. काय म्हणाले? 3 5 3 गुणोत्तर 5 आहे. बरोबर मध्ये काय आहे? एक्स गुणोत्तर 75 आहे. 3 गुणोत्तर 5 आणि मध्ये बरोबर येईल कधी कधी 4 डोळे येतील असे काही येईल. एक्स गुणोत्तर किती राहणार आहे? 75. एक साथ तुम्हाला 4 किंवा 3 दिसले, एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या आणि शेवटच्याच लगीन करा. 3 गुणिले 75 हे कशाच्या बरोबर राहते म्हणलो मी? मधल्या दोघाच्या गुणाकाराच्या बरोबर. 5 गुणिले काय राहणार आहे? एक्स. मला एक्स काढायचा आहे ना, 5 ला इकडे आणा. 3 गुणिले 75 भागिले मध्ये 5, कारण गुणिले मध्ये 5 आहे, भागिले मध्ये आलं. 5 1 5 5 1 5 6 6 2 उरले 25 झाले. 5 5 25. 15 त्रिक किती आलं या ठिकाणी? 45. आपल्या क्वेश्चनचं काय असेल या ठिकाणी? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं उत्तर राहणार आहे. जसं की आता आपण इथे येऊ थोडंसं. आता या क्वेश्चन मध्ये काय म्हणाले या ठिकाणी आपल्याला? की बाबा एक्स बरोबर 2 देऊ लागले आपल्याला. एक्स बरोबर काय देऊ लागले? 2 देऊ लागले. एक्स बरोबर किती दिले या ठिकाणी? 2 दिले. ठीक आहे. तर 4x x प्लस 4 3x मायनस 1 चे चौथे प्रमाणपद काढा. चौथे पद काढायचे. जसं कोणाकोणाचं काढायचं या ठिकाणी बघा बरं. की बाबा 4x त्याच्यानंतर x प्लस 4 त्याच्यानंतर 3x मायनस 1 आणि चौथं पद म्हणजे चौथ्या जागी x येणार आहे. इथं काय तर मी क्वेश्चन मार्क टाकतो. चौथं पद म्हणजे किती राहणार आहे? चौथ्या नंबरला टाका तुम्ही x. चौथा नंबर इथं आला. मग आता मला काय करायचं? x ची किंमत तुम्हाला 2 दिले का नाही? मग जर समजा मी इथं x ची किंमत जर 2 टाकलो तर मला 4 गुणिले 2 करावं लागेल. 4 2 किती येणार आहे? 8 येणार आहे. नंतर लगे x ची किंमत 2 टाका. मग 2 टाकल्यावर 4 आणि 2 किती येते? 6 येते. x ची किंमत 2 टाका. 3 2 6 6 मधून 1 गेले 5 आणि पुढे चौथं पद काढायचं म्हणून मी x टाकतो इथं. चौथं पद काढायचं म्हणून x टाकलो. आता काय करायचं? पहिल्या आणि शेवटच्याच लगीन 8 गुणिले x 8 गुणिले x हे कशाच्या बरोबर राहते म्हणलं मी? मधल्या दोघाच्या गुणाकाराच्या बरोबर. 6 गुणिले 5. मग मला जर x जर काढायचा असेल आता ह्या ठिकाणी x बरोबर काय येणार आहे? गुणिले मधला 8 भागिले मध्ये जाणार आहे. 6 गुणिले 5 केल्यावर 6 पंचे 30 आणि भागिले मध्ये किती आहे? 8 आहे. कटते का बघा? बे चोक 8 बे 1 बे 10 झाले. बे पंचे 10. x बरोबर किती उराले या ठिकाणी? मग 15/4 या ठिकाणी उराले. ऑप्शन क्रमांक काय या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 1 ह्या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं उत्तर येईल. किती या ठिकाणी? तर 15/4. मी काहीच केलं नाही या ठिकाणी, फक्त x ची किंमत भरलो. गुणाकार केलो. x ची किंमत सरळ सरळ दिली त्या ठिकाणी 2 आहे. किमती भरलो. चौथं पद काढायचं म्हणजे चौथ्या जागी मला x टाकावं लागेल. जे काही पद काढायचं आहे कोणतंही काढायचं राहू द्या, तृतीय राहू द्या, द्वितीय राहू द्या, प्रथम राहू द्या, चौथं राहू द्या, त्या ठिकाणी x टाकायचं. एवढं एकच काम करा. चौथ्या ठिकाणी x आलं, मांडणी केलो. उत्तर किती आलं या ठिकाणी? तर 15/4 आले आपल्याकडे. जसं की आता या ठिकाणी आले क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय म्हणाले या ठिकाणी? 21 आणि 189 चे मध्यपद शोधा. मध्यपद म्हणजे समजाव की मधी आपल्याला x टाकायचा. मग मधी जर x टाकायचा असेल तर मला पहिल्यांदा 21 घ्यावं लागेल. दोघाच्या मधात x यावं. x आलं. नंतर काय या ठिकाणी? 89 आलं. काय आलं या ठिकाणी? 89. मग आता एक काम करा, याचं मध्यपद काढायचं. मध्यपद कसं काढत्या? पहिल्या आणि शेवटच्याच लग्न. 21 गुणिले 189 बरोबर मध्ये मधल्याला एकटंच आले की नाही? मग आता इथं x गुणिले x करा. x गुणिले x 2 वेळेस गुणाकार. पण आपल्याला मधलं एकच पद काढायचं म्हणजे मध्ये एक पद म्हणजे किती आहे? x आहे. हे गुणाकार केल्यावर किती होते? x चा वर्ग होते. इकडं 21 गुणिले 89 189 जशाला तसं राहू द्या. मला जर फक्त जर x जर काढायचं असेल तर इथलं जे वर्ग मला साईडला काढावं लागेल सगळ्यात अगोदर. आणि जर हे वर्ग जर मला साईडला काढायचा असेल तर जेव्हा इकडं येते, जसं इकडे गुणाकार असेल तर इकडे येताना भागाकार, इकडे बेरीज असेल तर इकडे येताना वजाबाकी, त्याच प्रकारे इकडे जर वर्गात असेल इकडे जाताना वर्गमुळात जाते. जर समजा भविष्यात कधी इथं वर्गमूळ जर असेल त्याला जर इकडे ढकलायचं असेल तर हे वर्गात जाणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. हे वर्ग जेव्हा इकडे जाते हे कशामध्ये जाते? हे वर्गमुळामध्ये 21 गुणिले 189 येते. बरोबर मध्ये काय उरते? x उरते.
ह्याला मला सोडवायचं आहे. आता प्रॉब्लेम कुठं होते, एकतर तुम्ही इथं गुणाकार करून वर्गमूळ काढू शकता, काही प्रॉब्लेम आहे ना. पण जर समजा तुम्हाला जर असं वाटतं असेल की हे काढायची गरज नाही, मला शॉर्टकट सांगा. 21 गुणिले 189 आहे. कधी लक्षात ठेवा, जर वर्गमुळामध्ये 4 गुणिले 4 जर आलं, 4 गुणिले 4, जर वर्गमुळामध्ये 2 समान जर संख्या असेल तर ह्या दोघांचं मिळून तुम्ही ह्याला बाहेर काढा, 1 4 घ्या, काढता येते असं, काहीच प्रॉब्लेम नाही. 2 जर असेल तर दोघांचा एक ग्रुप करून 1 घ्या. जसं की इकडे चेक करा बरं, 4 चौक 16, वर्गमुळामध्ये 16, ह्याच्याची किंमत किती आहे, 4. जर मी भविष्यात कधी असं केलं, वर्गमुळामध्ये 17 गुणिले 17 करालो, वर्गमुळामध्ये जर 2 समान संख्याचा जर गुणाकार होत असेल तर ह्याला बाहेर काढत असताना, वर्गमुळाच्या बाहेर काढायचं असेल, दोघांचं मिळून 1 घ्या, 17. हे लक्षात ठेवा आपल्याला. आता काय करायचं या ठिकाणी, तर एक लक्षात ठेवा, ह्याला कसं सोडवतो आता मी. 21 ला 21 ठेवा गुणिले 89 ला तुकडे करतो मी. 89 चे काय करतो, तुकडे. मला असं समजलं की इथं 21 आहे, मग 21 न इथं कुठं भाग जाईल का, 21 नम 189 असं काहीतरी येते, 21 नम 189 असं इथं थोडंसं मला सापडते या ठिकाणी. मग आता आपण काय करू, 189 लाच काय करतो मी, 21 गुणिले 9 करतो. 21 गुणिले काय केलो, 9 केलो. हे 21 जशाला तसं 21 गुणिले 9 केलो. आता मी तुम्हाला काय सांगलो होतो की जर समजा वर्गमुळामध्ये 2 समान संख्याचा जर गुणाकार होत असेल तर दोघांचं मिळून 1 काढा, त्याला बाहेर काढा, 21 करा गुणिले. आता हे पलीकडे किती राहिले, 9 राहिले, वर्गमुळामध्येच 9 आहे, वर्गमुळामध्ये 9 ह्याची किंमत आपल्याला काढता येते. कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते, 3चा वर्ग आहे बघा. बाहेर काढल्यावर किती आलंय, 3 आलं. मग आता मी काय केलं या ठिकाणी, ह्या दोघांचं मिळून 1 बाहेर काढलो आणि वर्गमुळात 9 लाही बाहेर काढलो, किती आले, 3 आले, सगळे बाहेर निघाले. आता काय येणार आहे, एकतर तुम्हाला असं गुणाकार करून वर्गमूळ काढावं लागेल किंवा इथं असं शॉर्टकट टेक्निक वापरावं लागते. दोघांपैकी एक कोणतंही करा. 21 गुणिले 3 करा, 21 3 जा किती येते, 63 येते. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी, तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं काय असेल या ठिकाणी उत्तर असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन, जसं की आता या ठिकाणी आहे, कधी कधी असं पॉइंट मध्ये बी येते. पॉइंट वाले काय म्हणाले या ठिकाणी, 0.64 आणि 0.81 चे मधले गुणोत्तर काढा म्हणून. मधले गुणोत्तर म्हणजे मला समजलं की मध्ये x पाहिजे बस. 0.64 मध्ये आलं x, 0.81 मधलं गुणोत्तर कसं, पहिल्या आणि शेवटचा गुणाकार 0.64 गुणिले 0.81 बरोबर x चा 2 वेळेस गुणाकार म्हणजे x चा वर्ग होते. आता बस झालं, हे वर्ग इकडे जवळ येते, हे वर्गमुळामध्ये गेलं. 0.64 गुणिले 0.81. आता लई जणाला प्रॉब्लेम येते की हे वर्गमुळातून ह्याला बाहेर कसं काढा. मला माहित आहे की 64 दिसायला, इथं 91 दिसायला, 8चा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे. कधी जीवनामध्ये माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वर्गमुळामध्ये कधी जर 0.81 जर असेल, ह्याला जर बाहेर काढायचं असेल, किंवा वर्गमुळामध्ये 81 आहे, ह्याला मला बाहेर काढायचा, सेम आहेत दोन्ही बी. 81 ला बाहेर काढायचं असेल तर किती येते, 9 येते. पण ज्यावेळेस पॉइंट येणार आहे, 81 समजा, ह्याला 81 समजून बाहेर काढा, किती येते, 9 येते, 9चा वर्ग आहे ना ते. आता काय होते, दशांश चेक करा, किती अंकानंतर दशांश आहे, 2 अंकानंतर दशांश आहे. मग आता वर्गमुळातून बाहेर काढताना 2चं काय होऊन जाते, 2 दशांशाची एक गट पडतात. म्हणजे जर वर्गमुळामध्ये जर 2 अंकानंतर दशांश असेल तर त्याचे अर्धे करून वर्गमुळामध्ये द्यायचं, वर्गमुळामध्ये म्हणाला पॉइंट करून द्यायचं इथं. जसं की वर्गमुळामध्ये जर समजा 2 अंकानंतर दशांश असेल तर खाली येत असताना 2चे अर्धे करा, किती येणार आहे, 1 अंकानंतर दशांश येणार. वर्गमुळामध्ये जर 4 अंकानंतर दशांश असेल तर खाली काढत असताना 4चे अर्धे करा, किती होतात, 2 होतात. इथं किती आहे, 2 आहे, ह्याला अर्धे करा, किती येणार आहेत, 1 अंकानंतर दशांश. 9 आहे, 1 अंक आहे, इथं पॉइंट द्या, 0 घ्या, 1 अंकानंतर दशांश. आता जर तुम्ही म्हणशाल की जर समजा बाय चान्स आता इथं 0.81 आले तर 3 अंकानंतर दशांश आला तर आम्ही कसं करावं. जसं की आता इथं 0.100 जर आलं, 10चा वर्ग आहे मला माहित आहे, मग तुम्ही इथं असं करणार आहो का, 0.10 असं काय नाही. 3 अंकानंतर जर आलं तर काय करायचं हे प्रॉपर मी तुम्हाला वर्गमुळामध्ये शिकवतो. वर्गमूळ जेव्हा चॅप्टर येते ना, वर्गमूळ कसं काढायचं कोणत्याही संख्येचं, त्याच्यामध्ये शिकवतो. पण सध्याला 2-2 अंकाचे आहेत ना, मग तिथंच बघूत आपण.
जर वर्गमुळामध्ये 2 अंकानंतर असेल तर खाली देत असताना 2चे अर्धे करा, बस काम संपलं. आता ह्याला बाहेर काढायचं मला, 64ला बाहेर काढा, पहिल्यांदा 8 आलं. वरी किती अंकानंतर दशांश आहे, 2 अंकानंतर आहे, त्याला 1 अंकानंतर करा उत्तरामध्ये, बस. वर्गमूळ गेलं उडून, गुणिले 0.81 आहे, बाहेर काढायला 9चा वर्ग आहे, 9चा वर्ग 81, 2 अंकानंतर दशांश आहे, याला 1 अंकानंतर करतो मी. 0.8 गुणिले 0.09, 9 आटम किती येणार आहे तिथं, 72 येणार आहेत. आता दशांश काउंट करा, इथलं 1 अंकानंतर दशांश, इथलं 1 अंकानंतर दशांश, टोटल किती अंकानंतर आले, 2 अंकानंतर. 1 2 इथं द्या 0. 0.72 आपल्या क्वेश्चनचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी, तर ऑप्शन क्रमांक 1 ह्या ठिकाणी आपलं उत्तर असेल. जसे की आता इथे एक क्वेश्चन आले, आता थोडेसे खतरनाक लेवलचे येतात क्वेश्चन, म्हणजे दिसायला खतरनाक राहतात पण ऍक्च्युअल मध्ये काय राहणार त्याच्यात. जसं की x/y आणि y/z वर्गाचे मध्य गुणोत्तर किती म्हणून, वर्गाचे म्हणाले. मग वर्गाचे जर म्हणत असेल मग आपण एक असं करू, x/y आणि y/z च्या वर्गाचे म्हणजे ह्याचाही वर्ग आणि ह्याचाही वर्ग च्या वर्गाचे मध्य गुणोत्तर म्हणजे मध्ये x पाहिजे, मध्ये काय पाहिजे, x पाहिजे. पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार, x/y चा वर्ग गुणिले हे y/z चा वर्ग बरोबर मध्ये पहिल्या आणि शेवटच्याच लावल्या, मधल्याचा गुणाकार करा, मधल्याला 2 वेळेस करा, वर्ग x चा वर्ग. आणि हे वर्ग जेव्हा इकडे येते हे वर्गमुळामध्ये जाते, एवढं लक्षात ठेवा. हे वर्ग जेव्हा इकडे येणार आहे वर्गमुळामध्ये जाते. मग आता x बरोबर वर्गमुळामध्ये काय उराले, x/y चा वर्ग गुणिले आणि ह्याच्यानंतर इकडं काय y/z चा वर्ग. टेन्शन घ्यायचं नाही, इथं द्यायला XYZ च्या रूपामध्ये येऊ आहेत पण काही प्रॉब्लेम नाही. कधी लक्षात ठेवा, x/y चा वर्ग आहे, वर्ग हा ह्याचाच अर्थ काय, हे 2 वेळेस आहे. x/y गुणिले x/y 2 वेळेस आहे, कारण कोणत्याही संख्येचा वर्ग केल्याच्या नंतर त्याचा 2 वेळेस गुणाकार राहते. मग मला समजलं की हे 2 वेळेस आहे की नाही, मग वर्गमुळामध्ये असताना याला जर बाहेर जर काढायचं असेल 2 वेळेस असेल तर आपण किती वेळेस घेते, 1 वेळेस घेते. x/y ला गुणिले हे बी 2 वेळेस आहे, ह्याला बाहेर काढा, एकच वेळेस घ्या, y/z घ्या, बस. कारण हे जे राहणार आहे वर्गमुळामध्ये मी 5चा वर्ग असं जर केलो मी वर्गमुळामध्ये, तर हे वर्ग आणि वर्गमूळ असं कटून जाते. इथं किती उराले, फक्त 5 उराले. एकतर ह्याला असं समजा किंवा वर्गमुळामध्ये 5चा वर्ग आहे, ह्याला 2 वेळेस लिहायचा, मग 2 वेळेस आपण काय करताय, 1 वेळेस 5 घेत्या, असंही करता येते. किंवा अजून ऑप्शन आहेत आपल्याकडे, वर्गमुळामध्ये 5चा वर्ग. मग तुम्ही एक काम करा, वर्गमुळामध्ये 5चा वर्ग करा, किती येते, 25, आणि 25ला वर्गमुळातून बाहेर काढा, किती येते, 5. असं गेलं काय तसं गेलं काय सगळं एकच पडते. पण इथं म्हणजे एक लक्षात ठेवा गोष्ट कोणती, जर 2 वेळेस असेल त्याला 1 वेळेस घ्या, बस काम संपलं. इथं 2 वेळेस आहे ना, याला 1 वेळेस घ्या, काम संपलं. बाहेर काढायचं असेल तर वर्गमुळातून. आता गुणाकार करायचा आपल्याला माहित आहे का, हे गेलं कटून, क्रॉस मध्ये कट होते. आता काय उराले, वरी x गुणिले 1 उराले, x गुणिले 1 केल्यावर काय येते, x येते, भागिले z गुणिले 1 केल्यावर काय येते, z येते, बस काम संपलं. x/z म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जसे की आता हे करा, काय म्हणते या ठिकाणी, a चा वर्ग b. इथे एक काम करा, थोडंसं एक ऍडजस्ट करा, इथे कॅपिटल ए झालेला स्मॉल ए करा. कॅपिटल ए आहे ना, इथं स्मॉल ए करूत आपण. ए चा वर्ग बी आणि 3ab चे तिसरे प्रमाण म्हणजे समजावं की आपल्याला तिसऱ्या जागी x टाकायचा, बस. ए चा वर्ग बी मधलं काय आलं या ठिकाणी, तर 3ab
तिसरं पद म्हणजे तिसऱ्या जागी एक्स टाकायचं. मग एक्सची किंमत कशी निघणार आहे या ठिकाणी? एचा वर्ग बी गुणिले एक्स करावं लागलं पहिल्याच लगीन शेवटच्या सोबत. एचा वर्ग बी गुणिले मध्ये एक्स बरोबर मध्ये काय ते जर समजा 3 जर आले कार्यकर्ते तर मधल्याला 2 वेळेस लिहावं लागेल. 3ab गुणिले 3ab. मग आता चेक करा काय ते एक्सला एक जशाला तसं ठेवा इथं. इकडं 3ab गुणिले 3ab भागिले हे चा वर्ग तिकडे गेला बी बी गेलं तिकडं जसं आहे तसं. आता काय होते माहिती आहे का या ठिकाणी जसं की मला समजलं ए आणि बी ला कट करतो आपण. जसं का इथं बी हा इथला एक बी गेला इथला एक बी गेला कट झाला. इथं एक ए हा इथं 2 वेळेस ए आहेत. मग ह्याच्यातलं मी एक ए कट करतो. मग आता किती किती उराव एक ए उराव अजून एक ए अजून एक ए कट झाला. बस इथं किती वेळेस ए होते 2 वेळेस ए होते. इथला एक ए इथला एक ए कटून टाकून दिलं बस काम संपलं. इथं एक वेळेस बी होतं इथला एक बी मी कट केलं. मग आता उराले काय या ठिकाणी उराले काय बघा हे आडवी रेष पडली हे आडवी रेष पडली ह्याचं काम संपलं. हे बी गेलं खालचे सगळेच गेले. 3 गुणिले 3 करा 3 त्रिक किती आले 9. 3 त्रिक किती आलं 9. आता उराले किती समोर फक्त बी उराले किती उराले या ठिकाणी 9b 9b उराले. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय असेल बी असेल. नेक्स्ट तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूत आपण. जसं की हे आहे याच्यामध्ये काय चौथं प्रमाणपद म्हणजे चौथं पद विचाराले 2023च्या शिफ्टला विचारलेला प्रश्न होय काय त्याचं चेक करूत आपण. यस चा घन यस चा वर्ग टी आणि यस टी चा वर्गचे चौथे प्रमाण शोधा. चौथे प्रमाण म्हणजे काय चौथ्या जागी मला एक्स टाकावं लागते तर कन्फर्म आहे. यस चा घन त्याच्यानंतर यस चा वर्ग आणि टी आहे त्याच्यानंतर यस टी चा वर्ग चौथं प्रमाणपद म्हणजे चौथ्या जागी एक्स. यस चा घन आणि एक्स चा गुणाकार होणार आहे यस चा घन गुणिले एक्स बरोबर हे यस चा वर्ग टी गुणिले यस टी चा वर्ग मधल्या दोघाचा गुणाकार ना. आता एक्स ची किंमत काढायचा ह्या क्यूबला इकडे आणा आता घनाला. एक्स बरोबर काय येते यस चा वर्ग टी गुणिले यस टी चा वर्ग भागिले मध्ये काय जाणार आहे यस चा घन जाणार आहे. मग आता एक काम करूत आपण इथं यस 2 वेळेस आहे इथं यस 1 वेळेस आहे 2 आणि 1 किती झाले 3 वेळेस यस झाले आणि हे 3 वेळेस यस हे 3 वेळेस यस ला कट करते. वरचे 3 वेळेस यस खालचे 3 वेळेस यस कट झालं. एक्स बरोबर काय उराले या ठिकाणी चेक करा. आता एक्स बरोबर टी गुणिले टी चा वर्ग इथं 2 वेळेस टी आहे आणि इथं 1 वेळेस टी आहे टोटल किती टी झाले 3 वेळेस झाले. टीचं काय येणार आहे या ठिकाणी तर टीचा घन या ठिकाणी येणार आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. त्याच्यानंतर आपण चेक करू नेक्स्ट कोणतं क्वेश्चन आहे जसं की हे आहे बघा. आलंय थोडस वर्गमुळामध्ये 6 वर्गमुळामधले क्वेश्चन आलेत. आता सोडूत आपण काही प्रॉब्लेम नाही बघा ह्याच्यामध्ये काय आहेत म्हणाले. वर्गमुळात 6 वर्गमुळात 8 वर्गमुळात 21 चे चौथे प्रमाणपद किती. चौथं प्रमाणपद ह्याच्या आता चौथ्या जागी एक्स टाका. हे 6 8 21 चौथं म्हणले ना मग इथे एक्स येणार आहे बस काम संपलं. तर पहिल्याच शेवटच्या सोबत वर्गमुळात 6 गुणिले एक्स आले बरोबर मध्ये काय उरले वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळामध्ये 21 एक्स बरोबर काय येणार आहे या ठिकाणी वर्गमुळामध्ये 8 गुणिले वर्गमुळामध्ये 21 भागिले वर्गमुळामध्ये काय येणार आहे या ठिकाणी तर 6 येणार आहे. मग आता ह्या ठिकाणी जर तुम्ही म्हणला ह्याला आपण काय करू थोडस इथं हे करू असं जसं की वर्गमुळामध्ये 8 आहे वर्गमुळामध्ये 8 आहे ना
वर्गमुळामध्ये 8 गुणिले वर्गमुळामध्ये 27 भागिले मध्ये किती आहे या ठिकाणी, तर वर्गमुळामध्ये 6 आहे. वर्गमुळामध्ये 6 आहे. ह्याला एकतर तुम्हाला असंही करता येते. कसं करता येते, सगळेच्या सगळे वर्गमुळामध्ये आहेत का नाही, सगळे वर्गमुळामध्ये आहेत. मग तुम्ही एक काम करा, सगळ्याला आपण वर्गमुळामध्ये टाकू. असं मोठ्या वर्गमुळामध्ये, असं वर्गमुळामध्ये काय टाकले आपण इथं, 8 गुणिले 21 भागिले मध्ये काय टाकल्या, 6. काहीच प्रॉब्लेम आहे ना, सगळे वर्गमुळामध्ये आहेत, सगळ्याला एक साथ मी मोठं केलं. मग आता इथे कटते का बघा, जसं की 3 न कटते बघा, 3 दोन्ही 6, 3 7 21, बे 1 बे, बे चोक 8. काय उरलं या ठिकाणी, वर्गमुळामध्ये 4 गुणिले 7. आता याला कसं सोडायचं बघा, वर्गमुळामध्ये 4 ची किंमत मला काढता येते. कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते 2चा आहे, 2 बाहेर आलं. वर्गमुळात 7 ची किंमत काढता येते का, काढता येणार. ह्याला जशाला तसं ठेवा, वर्गमुळात 7 ला वर्गमुळात 7 जशाला तसं. वर्गमुळात 4 ला मी बाहेर काढलं, 2 आले, आणि वर्गमुळात 7 राहिला. आता वर्गमुळात 7 ची किंमत काढताच आहे ना मला, ह्याला सेपरेट मांडलो मी, वर्गमुळात 7 ह्या ठिकाणी. उत्तर कोणतं असेल आपलं, 2 वर्गमुळात 7. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी येईल. जसं की आता ही आहे या ठिकाणी, नॉर्मल येतात अशा लेवलचे क्वेश्चन. काय म्हणते या क्वेश्चन मध्ये बघा आता, की जर 8 आणि 24 चे तिसरे प्रमाण ए आहे, म्हण 8 आणि 24 च 8 24 च तिसरं प्रमाण म्हणजेच काय, तिसऱ्या जागी ए पाहिजे, ए आहे म्हणाले. त्याच्यानंतर आणि 4 16 चे मधले प्रमाण बी आहे, म्हण 4 आणि 16 चे मधले प्रमाण म्हणजे मध्ये बी आहे. तर आपल्याला विचारलं की ए भागिले बी चे मूल्य किती आहे. इथं ए ची किंमत काढा, इथं बी ची किंमत काढा. ए ची किंमत कशी निघते, पहिल्या आणि शेवटचा गुणाकार, 8 गुणिले ए बरोबर 24 गुणिले 24 राहणार आहे, कारण मधल्याला 2 वेळेस लिहिलो मी. मग आता ए बरोबर किती सापडालाय, 24 गुणिले 24 भागिले काय, 8. 8 एक 8, 8 त्रिक 24, 24 त्रिक किती आलं या ठिकाणी, तर 72 आलं. ए ची किंमत 72 भेटली, पण बी ची किंमत बघा, 4 गुणिले 16 बरोबर मध्ये बी ला 2 वेळेस लिहा, बी गुणिले बी. मग आता 16 चौक 64 आलं, 64 बरोबर किती आहे, बी चा वर्ग आहे. हे वर्ग इकडे जवळ जाते, वर्गमुळामध्ये जाते. मग आता बी बरोबर मला किती भेटाले, वर्गमुळात 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 8चा आहे बघा, 8चा, 8 आलं. म्हणजे ए ची किंमत भेटाली, बी ची किंमत भेटाली. मला काय विचारलं, ए भागिले बी विचारले, ए भागिले बी. मग ए ची किंमत किती आली या ठिकाणी, ए ची 72, बी ची 8, 8 एक 8, 8 नम 72. टोटल भाग गेलाय, किती गेला, 9चा बसलाय भाग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय असेल, तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर जसं की हे बघा क्वेश्चन, आता ह्याच्यामध्ये काय म्हणालंय, ए आणि बी, ए प्लस बी 25 आहे, ए मायनस बी 7 आहे. आपल्याला विचारलं ए आणि बी चे मध्य प्रमाणपद. आपल्याला एक गोष्ट मी म्हणजे अगोदर शिकवलं होतं. कोणतं शिकवलं होतं, जर समजा तुम्हाला एक्स प्लस वाय देवला आणि एक्स मायनस वाय देवला, तुम्हाला एक्स आणि वाय ची किंमत काढता यावं लागेल. मग आता तुम्हाला ए प्लस बी देवला, ए प्लस बी किती आहे या ठिकाणी, 25 आहे. ए मायनस बी किती आहे या ठिकाणी, ए मायनस बी 7 आहे. मग मला ए ची किंमत काढता यावं लागेल. मग ए ची किंमत कशी निघते, एक वेळेस दोघांची बेरीज करून अर्धे करा, एक वेळेस दोघांची बेरीज करा, 25 अधिक 7. कारण आपण असंच काढता, ए ची किंमत कसं काढता, 25 अधिक 7 करा, किती येते, 32 भागिले 2 आलं. आणि बी ची किंमत कशी निघते, आता बी ची किंमत दोघांची एक वेळेस मायनस करा, दोघांची एक वेळेस जर मायनस केलं, 25 मधून 7 गेले, 25 मधून पहिलं 5 गेले, 20 आलं, वरचे 2 18, 18/2 येऊ लागले. ए ची किंमत किती सापडली, बे एक बे, बे एक बे, एक उरलं, बे सख 12 आला. इकडं बे एक बे 92, 18 आलं. ए ची किंमत 9 आली, सॉरी ए ची किंमत 16 आली, बी ची किंमत किती आली, 9 आली. आणि आपल्याला काय विचारलं, ए बी चे मध्य प्रमाणपद. मध्य प्रमाणपद म्हणजेच काय, 16 इथं येणार आहे, मध्ये एक्स टाका, आणि इथं काय येणार आहे, 9 येणार आहे. इकडं 16 गुणिले 9 येणार आहे, 16 गुणिले 9 बरोबर मध्ये एक्स ला 2 वेळेस म्हणजेच काय, एक्सचा वर्ग. ह्याला इकडे ही बाळा, 16 गुणिले 9 झालं वर्गमुळात, बरोबर मध्ये एक्स आलं.
16ला बाहेर काढा 4 येते, गुणिले 9ला बाहेर काढा किती येते 3 येते. आलं. किंवा 16 44 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 12चा, 12 काढा आणि 4 त्रिकम किती आला या ठिकाणी 12. असं केलं काय तसं केलं काय 12च पडते. ऑप्शन क्रमांक काय येईल मग या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी उत्तर येईल आपलं. त्याच्यानंतर जसं की बघा एक वेळेस क्वेश्चन काय म्हणणार या ठिकाणी. क्वेश्चन मध्ये काय दिलंय या ठिकाणी बघा, चेक करा थोडस. की जर ए आणि बी चं गुणोत्तर 2 आणि 7 आहे आणि ए आणि बी चे तिसरे प्रमाण 743 असेल तर बी मायनस ए चे मूल्य किती म्हण. आपण एक काम करू या ठिकाणी. पहिल्यांदा ए आणि बी चं गुणोत्तर दिलंय. सुरुवातीला ए आणि हे बी चं गुणोत्तर किती दिले? 2 गुणोत्तर 7 दिले. बरोबर आहे. 2 गुणोत्तर किती दिले? 7 दिले. मग आता 2 गुणोत्तर 7 आहे. जर समजा मी तिसरं प्रमाण सी घेतलो आणि ह्याला जर एक्स जर टाकलो, तिसरं प्रमाण त्यांना देवलेलं 343 आहे. पण आपण गुणोत्तरामध्ये काढून बघू की तिसरं प्रमाण किती निघते या ठिकाणी. मग आता सी ला जर आपण एक्स जर टाकल्या तर मग आपण एक काम करू या ठिकाणी. काय करू? जर मला सी जर काढायचं जर असेल तर पहिल्या आणि शेवटचा गुणाकार 2 गुणिले एक्स बरोबर मध्ये मधल्याला 2 वेळेस लिहा 7 गुणिले 7. एक्स बरोबर किती आलं या ठिकाणी? 7 7 49 गुणिले मधलं 2 भागिले मध्ये गेलं. पॉईंट मध्ये काढू नका आता, फक्त थोडंच थांबा. एक्स किंमत किती आली या ठिकाणी? तर 49/2 आले. म्हणजेच काय? सी ची किंमत आली 49/2, तृतीय प्रमाणपद. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हणाले? तिसरं प्रमाणपद किती दिले? 343 दिले. आणि ह्याच 343 ची किंमत गुणोत्तरामध्ये किती आहे? गुणोत्तरामध्ये बघा 49/2 आहे. 49/2 आहे. जशाला तसं ठेवलो मी. आणि आपण काय करता? गुणिलेमध्ये काय करता? आता जे आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे? बी मायनस ए म्हणाले. बी मधून ए गेले, 7 मधून 2 गेले, किती उराले? त्याचं गुणोत्तर टाका. 7 मधून 2 गेले 5 उराले. आता इथं थोडंसं काही जणांना प्रॉब्लेम येते, कारण इथं मी पॉईंट मध्ये काढलो नाही. कधी जिंदगीत लक्षात ठेवायचं, जर असं थरावर थर जर पडलं, वरी एक संख्या आणि खाली अपूर्णांक आहे, हे जे खाली राहणार आहे हे मस्तपैकी वरी जाते. कुठं जाणार आहे? वरी जाणार आहे. मग जसं की आता इथं बघा 343 मी काय म्हणलं 2 वरी गेलं, गुणिले मध्ये गेलं 2 आणि आता हे खाली काय उराले 49 गुणिले मध्ये तिकडे किती उराले 5. किती न कटते चेक करा. 7 न कट होते बघा. 7 न 7 7 49 इकडं, कारण 7चा घन होतं मला समजलं की 7 न कट आले. 7 चोक 28 7 35 मोठं होते. 7 चोक 28 4 आणि 2 6 63 झाले. 7 9 63. अजून काही कटल इकडं 7 1 7 7 7 49. मग काय उराले 7 गुणिले 2 7 2 14 14 गुणिले 5 करा. 14 5 किती येणार आहे या ठिकाणी? 70 येणार आहे. 70 आपल्या क्वेश्चनचं काय असेल? उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक काय येईल? येईल. फक्त इथं पहिल्यांदा सी गुणोत्तरामध्ये काढा की तिसरं प्रमाणपद किती येईल. मग तिसरं प्रमाण 49/2 एवढं. मग आपल्याला ओरिजिनल मध्ये तिसरं प्रमाण 343 दिले. म्हणजेच काय? 343 ची किंमत 49/2 टाकलो. गुणिले मध्ये जे मला विचारले, काय विचारले ह्याच्यामध्ये? बी मधून ए गेले किती उरले म्हणाले. बी मधून ए गेल्यावर किती होतात? 7 मधून 2 गेले 5 उरतात. वरी गेलं, कट केलो, किती आलं उत्तर? तर 70 आले या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन राहिलं या ठिकाणी. 2 क्वेश्चन राहिलेत जे की मी सगळ्यात लास्टला ठेवलं होतं पेंडिंग वर. सगळ्यात हटके आहेत न करत आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरचं क्वेश्चन हे आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणणार आहे? फक्त याच्यामध्ये करेक्शन करा. काय करेक्शन करायचं आपल्याला सांगतो मी. की या ठिकाणी हे जे 4 आहे ना, हे 4 नसून हे चौथा घात आहे. हे 4 नसून हे काय राहणार आहे? चौथा घात राहणार आहे. लक्षात ठेवा, चौथा घात. हे चौथा घात आहे. असे इथे काय आहे? चौथा घात. एक्स प्लस वायचा चौथा घात एक्स मायनस वायचा चौथा घातचे मध्य प्रमाणपद शोधा. थोडस इथं बीजगणिताचं सूत्र लागू होणार आहे. काय होणार आहे या ठिकाणी? सूत्र कोणतं लागू होणार आहे मी सांगतो. इथं लिहितो वाटलं तुम्ही, कारण थोडस येते कधी कधी बीजगणिताच्या रिलेटेड. बीजगणितामध्ये गेलं नाहीये, गुणोत्तरच आहे, पण बीजगणिताचा फॉर्म्युला आलाय. फॉर्म्युला कोणता आहे? ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग बरोबर काय राहणार आहे? ए प्लस बी एका कंसात
ए मायनस बी दुसऱ्या कंसात. हे सूत्र आहे जे की आपल्याला लक्षात ठेवायचं. कारण मी एक वेळ जर तुम्ही बघितले असाल की कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न आले त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, त्याच्यामध्ये बीजगणितावर 4-5 प्रश्न होते, 4-5 प्रश्न. आता त्याचे बीजगणिताचे 4-5 प्रश्न आहेत ती हेच होईल. बीजगणित म्हणजे काय, डायरेक्ट बीजगणितावर विचारणं अशा रूपामध्ये विचारते. आपल्याला हेच काढायचं. आता बघा इकडे, आता कसं काढायचं. आता एक्स प्लस वायचा चौथा घात आणि एक्स मायनस वायच्या चौथा घातचे मध्य प्रमाण. मध्य प्रमाण म्हणजे काय, मध्ये एक्स पाहिजे मला. एक्स प्लस वायचा चौथा घात मध्ये एक्स आला कारण मध्य प्रमाण पद विचारलंय. एक्स मायनस वायचा चौथा घात, मग ह्या दोघाचा गुणाकार करावा लागेल मला. एक्स प्लस वायचा चौथा घात आला या ठिकाणी, एक्स प्लस वायचा कितवा घात, चौथा घात, गुणिले पहिला आणि शेवटचा एक्स मायनस वायचा चौथा घात बरोबर मध्ये मधल्याला 2 वेळेस लिहा, म्हणजेच काय, एक्सचा वर्ग. 2 वेळेस गुणाकार केल्यावर हे वर्ग जेव्हा इकडे येईल तेव्हा हे वर्गमुळामध्ये जाणार आहे सगळं रामायण. एक्स प्लस वायचा चौथा घात गुणिले एक्स मायनस वायचा चौथा घात, हे कशात गेलं, वर्गमुळात. बरोबर मध्ये काय आहे, एक्स. मी म्हणलो की जर समजा 2 जर असेल तर दोघांचं मिळून 1 घ्या. पण जर भविष्यामध्ये कधी जर समजा जर तुम्हाला जर एकटंच जर भेटलं, इथं काय भेटायला या ठिकाणी, तर एकटं भेटायला. जसं की उदाहरणार्थ चौथा घात आहे, मग मी एक काम करतो या ठिकाणी वर्ग करायला, हे वर्गमुळाला कट करा, 4चं अर्ध करा. कारण जर समजा इथं जर वर्ग जर असेल तर वर्ग कट करून आपण वर्गाचे अर्धे करत्या खाली लिहिते. चौथा घात जर असेल चौथा घातचा अर्ध करा, काय येणार, दुसरा घात येणार. वर्गमूळ कट करा, मग काय उराला या ठिकाणी, एक्स प्लस वायचा दुसरा घात गुणिले 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 एक्स मायनस वायचा दुसरा घात, एक्स मायनस वायचा दुसरा घात. तर आता या ठिकाणी हे आलंय काय, आलं या ठिकाणी एक्स प्लस वायचा वर्ग गुणिले एक्स मायनस वायचा वर्ग. मग आता ह्याला सोडवायचं कसं, थोडंसं आहेत, कारण हे जे 2 गणित आहेत ना, हे आणि ह्याच्या नंतरच्या ह्याच्या पुढचं थोडंसं ऑप्शनकडे बी आपल्याला लक्ष द्यावं लागते की ऑप्शन कसे राहणार आहेत काय नाही. आता हे जे 2 आहे ना, हे वर्ग आहे बरं, कारण ते टायपिंग मिस्टेक आहे थोडीशी, कारण टायपिंग करता आलं नाही त्याला वर्गामध्ये. वर्ग वर्ग आणि हे घन वर्ग, जे काय आकडे दिसले ते आकडे नसून वर्ग किंवा घनाच्या रूपामध्ये आहेत. पण आता इथं सोडवायचं कसं, आता इथे फॉर्म्युला कसा काम करते बघा इकडं. आता एक्स प्लस वायचा वर्ग गुणिले एक्स मायनस वायचा वर्ग आहे, दोघांचं मिळून मी एकच कंबाईन करतो. इथं काय करतो, एक्स प्लस वाय एका कंसामध्ये करतो, दुसऱ्या कंसामध्ये एक्स मायनस वाय एका कंसामध्ये करतो, आणि हे ह्याचा वर्ग करतो मी, हे ह्याचा वर्ग. म्हणजे हे वर्ग जे राहणार आहे ह्याचाही वर्ग होणार आहे, ह्याचाही वर्ग होणार आहे. आता हे केल्यानं काय होते, आपल्याला सोपं पडते. आपल्याला माहित आहे एक्स प्लस वाय गुणिले एक्स मायनस वाय काय राहणार आहे, ए प्लस बी गुणिले ए मायनस बी काय राहते, एचा वर्ग मायनस बीचा वर्ग राहते. म्हणजेच काय, एक्सचा वर्ग मायनस वायचा वर्ग ह्याचं रूपांतर मी ह्याच्यामध्ये केलो बघा. आणि आता कंसामध्ये हे जे वर्ग आहे जशाला तसं राहणारच आहे, कारण एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायलाच मी असं तोडलो. बघा इकडं ए प्लस बी ए मायनस बीला कसं लिहिता येते, एचा वर्ग मायनस बीचा वर्ग असं लिहिता येते. ह्याला मी लिहिलो एक्सचा वर्ग मायनस वायचा वर्ग, आणि हे कंसामध्ये वर्गाला वर्ग जशाला तसं. इथं काय हालचाल नाही. मग आता ऑप्शन मध्ये चेक करा, एक्सचा वर्ग मायनस वायचा वर्ग, एक्सचा वर्ग मायनस वायचा वर्ग कंसाचा वर्ग. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी, तर सी असेल. हे आहे फायनल उत्तर आपलं, हे लक्षात ठेवा तुम्ही. तिथं जरी टायपिंग मिस्टेक असेल, उत्तर कोणतं राहणार आहे, तर हे राहणार आहे. आता ह्याचाच छोटासा अजून एक भाऊ आहे जे की हे आहे. ह्या टाईपचं लास्टचं गणित सगळ्यात हटके, बघलं की अजून अर्धा डोकं खाते असलं प्रश्न आहे. बीचा वर्ग मायनस एचा वर्ग आणि बीचा वर्ग मायनस ए बी चे तिसरे प्रमाणपद. तिसरे प्रमाणपद म्हणजे मला समजावं की तिसऱ्या जागी एक्स टाकायचा. तिसऱ्या जागी काय टाकायचं या ठिकाणी, तर एक्स टाकायचा. चला करूत आपण आता काय, बीचा वर्ग मायनस एचा वर्ग हे एका कंसात आलं, आणि बीचा वर्ग मायनस ए बी याचं काय विचारलं, तिसरं प्रमाण. तिसरं प्रमाण म्हणजे तिसऱ्या जागी एक्स, पहिल्या आणि शेवटचा गुणाकार. बीचा वर्ग मायनस एचा वर्ग गुणिले एक्स आलं, बरोबर मध्ये मधल्याला 2 वेळेस लिहा, बीचा वर्ग मायनस ए बी, आणि हे बीचा वर्ग मायनस ए बी. जर समजा मला एक्स जर काढायचा असेल तर हे इकडे जाणार आहे,
एक्स बरोबर काय उरते बीचा वर्ग मायनस ए बी, बीचा वर्ग मायनस ए बी भागिले मध्ये बीचा वर्ग मायनस एचा वर्ग. हे इकडलं इकडं आले. हाय नकर किचकट. जर समजत असेल तर दिमागामध्ये टाका, जमतच नसेल जाऊ द्या जवळ, बाकीचे टाईप कव्हर करा बस. आता इथं काय उरालंय, आता डबल इथं फॉर्म्युला लागते. कोणता फॉर्म्युला लागते सांगतो मी. तर पुढं लिहिल्याच्या नंतर काय होते बघा, इकडं इथं किती आहे ठिकाणी बीचा वर्ग मायनस ए बी आहे, वरी बीचा वर्ग मायनस ए बी आहे, 2 वेळेस झालं. खाली बीचा वर्ग मायनस एचा वर्ग आहे. मग आपण एक काम करू, त्याच्यामध्ये या ठिकाणी मी काय करतो, बीचा वर्ग मायनस ए बी जशाला तसं, बीचा वर्ग मायनस ए बी जशाला तसं भागिले बीचा वर्ग मायनस एचा वर्ग. ह्याला मी काय करतो, आत्ता शिकले आपण, एचा वर्ग मायनस बीचा वर्ग जर असेल, एचा वर्ग मायनस बीचा वर्ग जर असेल, ह्याला असंही लिहिता येते ए प्लस बी आणि ए मायनस बी, म्हणजेच काय बी प्लस ए आणि बी मायनस ए, ह्याला असंही लिहिता येते. पण हे लिहून काय झालं, वरी तर कट नाचलं कुठं, वरी कटते. कसं कटते मी सांगतो. इथंही बी आहे, इथंही बी आहे, एक कॉमन घ्यायची, म्हणजे दोघांच्या मधून एक कॉमन काढायची आपल्याला गोष्ट शिकायचं आहे. जर समजा इथंही बी जर असेल तर बीला कॉमन काढा तुम्ही, बीला कॉमन काढा. म्हणजेच काय, इथंही बी आहे, इथंही बी आहे, एक बी मी बाहेर काढलो, मग मध्ये काय उरते, इथला बी, बीचा वर्ग 2 वेळेस होतं, बी 1 वेळेस राहिलं, कारण एक कॉमन काढलो ना, मायनस 1 वेळेस बी गेलं, मग इथं किती उरालंय, 1 वेळेस ए उरालंय. बस काम संपलं. इकडे बघा काढता येते का, काढता येते इकडे बी, इकडे बी कॉमन काढा, बी कॉमन काढलं, मग मध्ये काय उराले, 1 वेळेस बी उराले, मायनस मध्ये काय उराले, ए उराले, मायनस मध्ये काय उराले, ए भागिले मध्ये काय उराले या ठिकाणी बी प्लस ए, बी मायनस ए. आता हे काढल्यानं काय झालं माहित आहे का, तर इथं बघा का बी मायनस इथं काय नाही, म्हणजे गुणाकार आहे ना. थोडंसं सांभाळून, आता इथून पुढं बी मायनस ए आहे आणि वरी बी मायनस ए आहे, ए इथं डायरेक्ट कट होऊन जाते, कट झाल्या ठिकाणी. आता बी प्लस ए आहे, वरी कुठं बी प्लस ए आहे का, नाही, फक्त एक वेळेस कट झाले, बाकी काही नाही. मग आता काय उराले शेवटी माहित आहे, लास्टला आपल्याकडे या ठिकाणी बी गुणिले बी करा, बी गुणिले बी केल्यावर किती येते, बीचा वर्ग, बीचा वर्ग पुढे काय उराले, बी मायनस ए उराले, एवढंच उराले. आणि भागिलेमध्ये काय उराले, बी प्लस ए एकटंच उराले, बी प्लस ए एकटंच उराले. बीचा वर्ग, बीचा वर्ग कंसामध्ये बी मायनस ए भागिलेमध्ये बी प्लस ए. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर बी असेल. थोडंसं किचकट आहे, कारण ए बी हे समजायला थोडंसं प्रॉब्लेम जाणार आहे, हे 2 गणित. म्हणजे जर समजत असेल दिमागामध्ये टाकायचं, जर समजतच जर नसेल ट्राय करा, 2 वेळेस ट्राय करा, 3 वेळेस ट्राय करा. समजतच जर नसेल बाकीचे टाईप कव्हर करा, हे टाईप फक्त सध्यापुरतं स्किप करा. आणि हे लास्टला मी एक वेळेस ज्यावेळेस प्रॅक्टिस घेतो त्यावेळेस अजून एक वेळेस सांगतो मी, अजून एक वेळेस सांगितल्याच्या नंतर बघा जमत असेल ठीक आहे, कारण हाय थोडंसं किचकटच आहे, रस्ताच तसा आहे, ते दुसरा ऑप्शनच नाही याला. काही गोष्टी आपल्याला समजावी लागते या ठिकाणी. जरी समजत नसेल काहीच प्रॉब्लेम नाही, जशाला तसं हे पॅटर्न राहू द्या. बाकी टाईप जे सोपे आहेत तेवढं कव्हर करा, बाकी काय नाही या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण काय बघितलं या ठिकाणी, तर टाईप क्रमांक 3 या ठिकाणी आपण काय केलं तर बघितलं.